तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. राजे स्वतः लाल महालात घुसून शाहिस्तखानाला संपवण्याचा धाडसी विचार करत होते. शाहिस्तखान असा संपला जाऊ शकत नव्हता. तो इतरांना मोहिमांवर पाठवून आपण मात्र लाल महालात बसून स्वतःला सुरक्षित समजत होता. ही राजावर नाहीतर स्वराज्यावर ओढवलेली जोखीम होती. 1,00,000 फौजेच्या गराड्यात खोलवर आत ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तखानाला मारायचे आणि तेवढ्या भव्य सैन्यामधून सुखरूप बाहेर पडायचे हे काम निव्वळ अशक्य होते. परंतु राजाने आजवर जे काही केले होते ते सर्व अशक्यच तर होते आणि जे काही पुढे करायचे ठरवले ते सुद्धा अशक्यच होते. परंतु असे कित्येक अशक्य शक्य करून दाखवण्यासाठीच तर माझ्या राजांचा जन्म झाला होता. खानाचा तळ कात्रजपासून तर चाकणपर्यंत पसरला होता. इकडे कोंढाण्याच्या पायथ्याजवळचा जशवंत सिंग राठोड आपली 10,000ची राजपुती फौज घेऊन पुण्यात शिरणारी वाट आडून बसला होता. कात्रज आणि चाकणच्या मोठमोठ्या लष्करी चौक्या बनवल्या होत्या. तिथे तोफा आणि बंदुकीने सज्ज असलेले सैनिक 24 तास कडा पहारा देत होते. खान लाल महालात सुखरूप होता आणि त्याचे 20 मातब्बर सरदार त्याच्या अवतीभोवती तळ ठोकून बसले होते. बाहेरून अभेद्य वाटणाऱ्या त्या तळाला माझ्या हेरांनी ठिकठिकाणी भोकं पाडली होती. सावित्री तर सरळ लाल महालात आणि कारतलब खानाच्या शामियान्यात वावरत होती. सावित्री तिथे तब्बल 2.5 वर्षापासून होती. आता तर ती जणू त्यांच्या घरची झाली होती. मला लाल महालात प्रवेश करायचा मार्ग तीच दाखवू शकत होती. माझ्यासाठी लाल महालात जागा बनव, माझा निरोप सावित्रीला गेला. तिने त्यासाठी तयारीसुद्धा सुरू केली. 2-4 दिवसात तिचा निरोप आला. निरोप घेऊन आलेला किसन्या मला खबर सांगताना का कुणास ठाऊक माझ्याकडे बघून हसत होता. माझ्याकडे बघितले की उगाचीच त्याला हसू फुटत होते. काय झालं रे किसन्या हसायला? तेव्हा किसन्या जरा घाबरला. काय नाही नाईक, सांगतो का आता? त्यावर किसन्या घाबरत बोला, नाईक तुम्हाला लई रूपात बघितलं, पण सावित्री ताईने जे सोंग करून तुम्हाला यायला सांगितलं हाय त्या रूपात तुम्ही कसे दिसणार याचा विचार करूनच हसू येते. सावित्रीने खानाच्या गोठात माझ्यासाठी काहीतरी जागा तयार केली होती इथपर्यंत माझ्या लक्षात आले. पण ती मला असे काही सोंग घ्यायला लावणार होती ज्याचे किसन्याला हसू येत होते. हे काही केल्या माझ्या ध्यानी येईनासे झाले. मी किसन्याकडे जरा रागात बघून बोललो, बयाजवार सांगतो का कसा? तेव्हा किसन्या गपगुमान खाली मान घालून बोलला, ताईचा निरोप आहे. तुम्हाला शाहिस्तखानाच्या बेगमचा खोजा म्हणून जागा मिळाली आहे. 8 दिवसात तुम्हाला लाल महालात हजर राहायचं आहे. असं म्हणून किसन्या अजून गालातल्या गालात हसला. जातो आता की मार खातो? किसन्या कसाबसा नमस्कार करून निघून गेला. मी विचारात पडलो. माझे मलाच हसू येऊ लागले. हेरगिरी करताना हे सुद्धा सोंग कधी करावे लागेल असा विचार कधीच केला नव्हता. माझ्या त्या रूपाची कल्पना करून माझे मलाच हसू येत होते. खोजा हे सोंग मला आंगवळणी नव्हते. माझे पिळदार शरीर त्या रूपात वळवणे माझ्यासाठी अवघड जाणार होते. परंतु परकाया प्रवेशाचा नियम असतो. कुठलेही नवीन सोंग घेताना त्याआधी मी जवळपास 1 तास ध्यानाला बसत असे. कधीकधी तर एक दिवस एकांतात घालवीत असे. माझ्यातला बहिर्जी पूर्णपणे विसरण्याची, नवीन सोंग मन, शरीर आणि आत्म्यात उतरवण्याची ती प्रक्रिया होती. काही वेळा मला माझ्या सोंगाला जिवंत करण्यासाठी 3 दिवस लागत. त्यातलेच हे सोंग होते. काही नवीन करायचे म्हणजे जुने काढावे लागते. त्यातलाच हा प्रकार होता. खोजाचे सोंग घेणे अतिशय अवघड होते. पण शास्ता खान त्याची बेगम आणि लाल महालाच्या
खोलात जाण्यासाठी जे सोंग अधिक सोयीचे होते. खोजा ही जात मुघल बादशांच्या आणि मोठ्या सरदारांच्या बेगमांसोबत राहण्याची अतिशय महत्त्वाची मानली जात होती. बेगमांच्या मनोरंजनासाठी, पडेल त्या कामासाठी आणि वेळेप्रसंगी त्यांच्या सुरक्षितेसाठी हे खोजे महत्त्वाची कामगिरी बजावत असत. जो खोजा मितभाषी, हजरजबाबी, हरकाम्या, कलाकार आणि या उपर शूर असेल, अशा खोज्यांचा भाव बेगमच्या खाशा मालात सर्वात अधिक असायचा. खोजा बेगमच्या खाशा मालात कोणालाही न विचारता जाऊ शकतो. कधीकधी तर त्याला शास्तखानाच्या परवानगीची सुद्धा गरज लागत नाही. आणि म्हणून आपली 2.5 वर्षाची ओळख त्या काळात मेहनतीने संपादित केलेल्या स्नेह आणि विश्वासाच्या जोरावर सावित्रीने माझ्यासाठी हे काम निवडले होते. काम अत्यंत अवघड होते, परंतु संपूर्ण मोहीम चुटकीसरशी यशस्वी करू शकेल असे होते. संपूर्ण अभ्यास करून आणि जबर मेहनत केल्यावर मला खोजा साधला होता. मला माझ्या रूपावर विश्वास पटल्यावर मी खोजा म्हणून सरळ लाल महालात प्रवेश केला. 1.5 लाख फौजेने घेरलेली ती भव्य छावणी ओलांडून येताना सुद्धा मला मध्ये कोणीच अडू शकले नाही, कारण माझ्याकडे सावित्रीने पाठवलेले खुद्द शास्ताखानाचे आदेश होते. आतापर्यंत मी हेरांना आणलेल्या बातम्यांच्या आधारे तो तळ पाहिला होता, परंतु प्रत्यक्षात तो तळ पाहताना त्याचे गांभीर्य खास जाणवत होते. शास्त्रखानाची बेगम आणि तिचा वकील माझी परीक्षा घेणार होते. त्यांच्या कुठल्याही परीक्षेसाठी मी तयार होतो. निर्विवाद मी त्यांच्या प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण झालो असतो, परंतु त्याची सावित्रीने गरज पडू दिली नाही. बेगम साहिबा, माफ़ करना, मगर आपकी किस्मत अच्छी थी. जो ये वहाँ पे मिला, इसके जैसा आपको दूसरा नहीं मिलेगा. सावित्री बोलली तसा मी लाजत मुरकून तिच्याकडे बघत बोललो. ए सावित्री, मेरे को तू आदमी बना के अपना खासम बनाना चाहती है क्या? मैं इस लायक नहीं हूँ. मुझे तो पहले से ही पता है ना. माझ्या त्या वाक्यावर सगळे जोराजोरात हसायला लागले. बाकीचे 2 खोजे बेगमच्या बाजूला उभे राहून माझ्याकडे बघत होते. माझे लाजणे, तोंड मुरडणे त्यांना आपल्या जमातीतील माणूस आल्याचे पाहून आनंद वाटत होता. इतने से नहीं चलेगा. ते हसते खेळते वातावरण पाहून बेगमचा कारभारी वकील मात्र माझ्याकडे बघत रागाने बोला. बेगम साहिबा की दिल रखने के साथ समय आने पर उसकी हिफाजत भी करनी पड़ती है. कर पाओगे? वकिलाचे ते वाक्य ऐकून मी सरळ त्यांच्याकडे मटकत चालत गेलो. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून चेहऱ्याचे शृंगारिक हावभाव दाखवून त्यांना एक डोळा बंद करून इशारा केला. त्याने लाजून मान खाली घातली. मी त्याच्याकडे बघून त्याची मान वर केली आणि त्याला विचारले, बताइए कौन माय का लाल है यहाँ जो हमारी बेगम साहिबा की तरफ आँख उठाकर देख पाएगा. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होतो तेवढ्यात इस बार बेगम साहिबा की नहीं सावित्री की हिफाजत करो. वकील बोलला. मला त्याचा बोध झाला नाही. मागून कसला तरी आवाज आला म्हणून मी गरकन वळून मागे पाहिले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्या वकिलाच्या बाजूला उभे असलेल्या अंगरक्षक म्यानातून तलवार उपसून धावला. मी त्याचा रोग ओळखण्याचा प्रयत्न केला. तो सरळ सावित्रीला मारायला धावत होता. प्रशिक्षित असल्यामुळे त्याचा वेग जबरदस्त होता. सावित्रीचे माझ्याकडे लक्ष नव्हते आणि लक्ष गेले तर ती त्या रूपात होती. ती त्याचा हल्ला परतवू लावू शकत नव्हती. यात तिचा प्राण गेला असता तरी ती तिचा प्रतिकार करणार नव्हती, आपले सोंग सोडणार नव्हती. तो अंगरक्षक तिच्या दिशेने धावत तिला जवळ करणार. तेवढ्या क्षणात मी बाजूला उभ्या असलेल्या शेवकाच्या हातातला भाला घेतला आणि सपकन त्या अंगरक्षकाच्या दिशेने फेकला. तो भाला सरळ जाऊन त्याच्या मांडीत घुसला. त्याच्या तलवार सावित्रीच्या मानेवर जवळून फिरली. सावित्री घाबरून मागे सरकली. अंगरक्षक जागेवर कोसळला. सावित्रीचा जीव थोडक्यात वाचला होता. सावित्री स्तब्ध उभी होती. तो अंगरक्षक किंचाळत होता. वकील टाळ्या वाजवत होता. वा, शाबास मेहबूबा साहब. सगळीकडे अगदी शांतता पसरली होती. निमिषार्धात घडलेले तो प्रकार पाहून सगळे स्तब्ध झाले. बराच वेळ तरी काय घडले हेच इतरांना समजले नाही. बेगम मात्र रागाने ताडकन उठून उभी राहिली. हे क्या था शाबुद्दीन खान? बेगम रागात बोलली. खुलून गेलेला वकील जरासा घाबरला. आदबीने खाली मान घालून तो बोलला,
जी माफ़ करेगा बेगम साहिबा, मगर खान साहब का ये हुक्म है, खेमे में शामिल किए जाने वाले हर शख्स की अच्छे से जांच की जाए। इसे तो हम खासे महल से रखने वाले हैं। हमने वही किया जैसा खान साहब का आदेश था। एक ही बार मैं हमें इस महबूबा की और सावित्री की भी परीक्षा ली। महबूबा के गुण और बहादुरी दोनों काबिले तारीफ है और उसे लेकर आने वाली सावित्री भी भरोसे लायक है। इतका प्रसंग गुदरला तरी माझे खोजेपण आणि सावित्रीचे कुणबीन पण कुठे सुटले नव्हते। मी हाडाचा खोजा आहे आणि सावित्री विश्वासू कुणबीन, हा विश्वास वकील शाबुद्दीनला पटला असावा। वकील खाली मान घालून बोलला, तरी बेगमचा राग निवळला नाही। ठीक है, आप जा सकते हैं। सावित्री को हम 2.5 साल से जानते हैं। सावित्री और उसने जिसे यहाँ लाया है, हमें दोनों पर भरोसा है। वकील खाली मान घालून निघून गेला। जखमी अंगरक्षकाला 3-4 सेवकांनी उचलून नेले। शाबुद्दीनने घेतलेली परीक्षा माझ्यासाठी हिताची ठरली। सावित्रीच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर माझ्या आश्वस्त करणाऱ्या नजरेने समाधान पेरले। सावित्री, इसे हमारे खाने से लेकर सारे खास काम पे रखो। हमें महबूबा पसंद आई। सावित्रीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता। मैं जानती थी बेगम साहिबा, मैं ऐसे ही किसी को भी नहीं लाएगी। सावित्री माझ्याकडे बघून हसत होती। हाँ हाँ, बस मुझे वकील साहब से एक बार फिर से मिलने का मौका दे दो मेरी मालकिन। फटे मुंह उसके, ऐसे कोई परीक्षा लेता है भला? मेरा निशाना अच्छा था, वरना मेरा भाला जरा सा ऊपर चलता तो अल्लाह बिचारा कभी वालिद न बन पाता। त्या वाक्यावर गंभीर झालेले ते खाशातले वातावरण पुन्हा निवळले। सगळे हसू लागले। सावित्री माझ्याकडे बघून हसत होती आणि मी तिच्याकडे। वकिलाने जशी आमची परीक्षा घेतली होती ते बघून ऐकूनच इथे अशी परीक्षा जागोजागी होणार होती याची कल्पना आली। आम्हाला सावध राहावे लागणार होते। त्याहीपेक्षा होईल तेवढे लवकर इथली मोहीम आवर्ती घ्यावी लागणार होती। खोज्याचे सोंग माझ्यासाठी आतापर्यंत सोंगातील सर्वात कठीण सोंग होते, पण त्या सोंगात मी बेधडकता आणल्यामुळे मला जे सोपे जात होते। समोर आलेल्या माणसाने लाजून मान खाली घातली पाहिजे असे काही वाक्य मी पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर फेकत असे। खोजा ही जातच निर्लज्ज, काय बोलतील याचा नियम नाही असा विचार करून कोणीच माझ्या तोंडाला लागत नव्हते। माझे तसे बोलणे, बेधडक वागणे खोजेच्या सोंगात ते सर्व पचत होते आणि कोणी माझ्याकडे निरखून पाहत नव्हते। बेगमचे सर्व महत्त्वाचे काम मी पाहू लागलो होतो। खास करून खाण्याची शौकीन असणारी बेगम आणि तिच्यासोबत असणाऱ्या सर्व सरदारांच्या बेगमा यांच्या खाण्यापिण्याचे मीच बघत होतो। मदतीला सावित्री होती। दिवसभर त्यांच्या दिमतीला राहिलेला संपूर्ण लाल मालभर फिरता येईना, बाहेर जाऊन निरीक्षण करता येईना, तेव्हा मी आणि सावित्रीने कारण नसताना खान साहेबांची कागाळी बेगमकडे केली। खानसामा, भाज्या, मटण आणि खोस्त बनवतो तो ताजे नसते हे वारंवार तिच्या निदर्शनास आणून दिले। तेव्हा मात्र ताज्या भाज्या निवडणे, ताजे घोस्त आणणे हे काम आमच्यावर लागले। त्या निमित्ताने आम्हाला सगळीकडे फिरता येऊ लागले आणि बाहेरच्या हेरांना भेटता येऊ लागले। साहजिकच त्यावेळी आमच्यासोबत बेगमचे खास सेवक असायचे, परंतु ह्याच दिवसासाठी आम्ही करपल्लवी भाषेचा जन्म दिला होता। बेगमला मुद्दामहून बाजूच्या बागेत आम्ही फिरायला घेऊन जात होतो। तिथे आमच्या गप्पा रंगत होत्या। लाल मालाच्या उजव्या बाजूला माळ्याने सजवलेली सुंदर बाग होती। त्यात निरनिळ्या प्रकारची फुलांची झाडे होती। लाल मालाच्या मागच्या बाजूला तटबंदीसारखी भिंत आणि त्यामागे जवळपास 2-3 एकरमध्ये पसरलेली आमराई होती। त्या बागेत नाना प्रकारचे अत्यंत गोड चवीचे आंबे होते। त्या बागेत शास्ताखानाच्या भीतीने सहसा कोणीही फिरत नसे। खानाने त्याच्या बेगमांसाठी महालात बरेच बदल केले होते। मी रोज रात्री त्यांच्या नोंदी गूढ चिन्हांनी करून ठेवत होतो। महबूबा म्हणून बेगमचा खास खोजा संपूर्ण महालात प्रसिद्ध झाला होता। बेगम साहेबांचे काम आहे असे सांगून मी त्यांना महालाच्या कुठल्याही कोपऱ्यात येत जात होतो। मला कोणी अडू शकत नव्हते। रात्रीची सोय करायची म्हणून मी शास्त्रखानाच्या खास्या महालात सुद्धा कित्येक वेळा जात होतो। बदललेल्या लाल महालाचा नकाशा, आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाटा,
दारे, खिडक्या, पडदे, आडपडदे, महालाचे पहारे, त्यांची बदलण्याची वेळ, पहाऱ्यांची संख्या, त्यांचे ठिकाणे, महालात असणारे पहारेकरी आणि अंगरक्षक यांची क्षमता या सर्वांचा इतनभूत अभ्यास करून झाला होता. लाल महालाच्या बाहेर पडलेल्या तळांची माहिती तर आधीच घेतली होती आणि त्यात होणारे बदल छावणीभर पसरलेले हेर ठिपत होते. दुधात साखर म्हणून की काय, त्यात रमजानचा पवित्र महिना सुरू होणार होता. शास्ता खान आणि बेगमसहित सर्वांचे उपवास सुरू होणार होते. तो येऊ घातलेला पवित्र महिना म्हणजे जणू अल्लाने आमच्यावर केलेली मेहरबानीच होती. रमजानचे उपवास सुरू झाले की लाल महाल आणि संपूर्ण छावणीला मरगळ येणार. झालेले बदल आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो. मेहबूबा नाव धारण करून आता आत शिरलेलं मला सोंग उठवण्यासाठी त्यांच्यासोबत उपवास करावा लागणार होता. नमाज पडावा लागणार होता. सावित्री मात्र त्यातून सुटली होती. रमजानचे उपवास सुरू झाले होते. दिवसभर उपवास करून रात्री जड अन्न खाऊन आणि उच्च दर्जाचे मद्य पिऊन महालातील आणि छावणीभर पसरलेले पहारे सुस्तावलेले असायचे. उपवासात दिवसभर अंग मेहनत नको म्हणून कित्येक कामे पुढे ढकलली जायची. जेवणाचे सोडता सर्व नित्यनेम तेच होते, परंतु त्यात काहीशी सुस्ती आली होती आणि याचाच फायदा घ्यायचा मी ठरवला. राजांना आत आणण्याची हीच योग्य वेळ होती. राजे तयार होतेच. मला त्यांचा दिवस निवडून निरोप द्यायचा होता. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी महालात लगबग दिसू लागली. नगरखान्यात मोठमोठे नगारे आणले जात होते. नगरखान्याचा प्रमुख नगरचे असद रहीम याची लगबग सुरू होती. नगरखान्यात इतके नगारे असताना अजून मोठमोठे नगारे आणि वाद्य तो मागून घेत होता. त्याची व्यवस्था लावत होता. त्याची ती लगबग सुरू असताना मी त्याला तिथेच अटकवले. क्यों असद मियाँ, अभी तक इतने सारे नगारे बजाते थे, वो क्या कम था जो और नगारा मंगा लिए? मतलब नगारों के साथ हमारे सुकून की भी बजाओगे? असदला माझा मिस्किल स्वभाव त्यावेळी चांगलाच माहीत झाला होता. अरे महबूबा, मैं नगरची हूँ. नगारे बजाना मेरा काम है, पर कब बजाना ये थोड़ी ना मेरे हाथ में है. हुक्म हुआ कि बजाओ तो बजाओ. और आने वाले इतवार को बादशाह सलामत तख्तपोशी की सालगिरह है. उस पूरे दिन में हर दिन 3 घंटे बाद नगारे बजाने का रिवाज है. उस दिन दिन भर नगारे सुनने के लिए तैयार रहना. ते ऐकून मी विचारात पडलो. तू यहाँ कैसे? बेगम साहेबाने छुट्टी दे दी क्या? असाचा प्रश्न माझ्या कानावर पडला, परंतु तो माझ्यासाठी तेवढा महत्त्वाचा नव्हता. मी त्याच्या माझ्या लेखीस महत्त्वाचा असणारा प्रश्न विचारला. मतलब इतवार के दिन हर 3 घंटे बाद नगारे बजाते रहेंगे? हाँ हाँ, पूरे दिन सुबह 6 बजे से दूसरे दिन सुबह 3 बजे तक, एक दिन में पूरे 8 दफा. त्याचे पुढचे वाक्य ऐकताच मी तेथे थांबलोच नाही. चलो मियाँ, माली का काम याद आया, चलती हूँ, असे म्हणत मी तिथून निसटलो. त्या क्षणी माझ्या मनाने राजांना लाल महालात घेऊन येण्याचा दिवस ठरवला होता. रविवार, 6वा रोजा, औरंगजेबाच्या सिंहासन रोहणाचा वाढदिवस. या खास दिवशी बादशाला राजाकडून शास्ताखान मारून खास तोफा द्यायचा असे मी ठरवले. राजांना तात्काळ तसा सांगावा पाठवण्याची तजवीज केली. राजे आजूबाजूला पसरलेली लाखभर सैनिकांची छावणी सुखरूप पार करून महालात कसे येणार होते? लाल महालाच्या छावणीत घुसण्यासाठी त्यात सोपा प्रवेशद्वार होते, कात्रजची चौकी. कारण याच चौकीमागे कित्येक सरदार बाहेर पडत होते आणि आत सुद्धा येत होते. याच चौकीमार्गे तळावर लागणारा दानागोटा आणला जात होता. जनावरांना लागणारी काडी कडबा याच मार्गे आत येत होता. राजे सैन्याच्या छोट्या छोट्या तुकड्या करून वेगवेगळे काम काढून तळावर येऊ शकत होते. त्याच छावणीत 2-3 वर्ष राहून जम बसवलेले हेर मदत करत होते. कोणी रोज बाहेर जाऊन कडबा आणत होते, कोणी पखाली नेऊन पाणी आणत होते, कोणी व्यापारी होते, तर कोणी मजूर पुरवणारे मुकादम होते. त्यातून शास्तखानाला घाबरून ठिकठिकाणचे छोटे मोठे सरदार शास्तखानाला आपल्या फौजेसह रोज येऊन मिळत होते. या सर्व मार्गांचा वापर राजे करू शकणार होते. खुद्द लाल महालात घुसण्यासाठी मुख्यतः 3 वाटा होत्या. एक समोरचे प्रवेशद्वार,
दुसरे मागच्या बाजूच्या आमराईत घुसून तटबंदीची छोटीशी भिंत ओलांडून तेथे येता येणार होते आणि डाव्या बाजूला असलेल्या फुलांची ती सुंदर बाग आणि त्या बागेच्या भिंतीलगत मोठा कडा होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही, जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे, त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.